तिचा अवतार झाला नसे सत्यनर महिमा त्याची अपरंपार सांगता अवगम्य पर्यंता ऐसे असता वर्तमानी उत्तर दिशे भावस्थानी होता विप्रमहाधनी नाम तया गोपीनाथ तया पुत्र मूलमूर्ती करी दुःखाने करीती दत्तात्रेय आराधिती स्त्री पुरुष दोघे जण पुढे झाला आणि सुत तया नाम कीर्ती दत्त असती आपण धर्मंत अति प्रीती वाढविले एकच पुत्र त्या घरी अति प्रीती तया घरी झाला 5 संवत्सरी व्रतबंध केला त्यासी वर्षे 12 होता त्याचे विवाह करती प्रीतीसी अति सुंदर नवरीसी विचार मुनी प्रीती करे मदनाचे रती सरिती रूप दिसे नवरीसी अति प्रीती सासू शशांशी महाप्रेमी प्रीती पाळती दंपती एकच वयसी अस्ति प्रिया महर्षी वदनाधारा शिवशी वर्षे त्या पुत्राची दोघे सुंदर सुलक्षण एका परिसे एक प्राण न विसंबती क्षण अतिप्रिय परिसा ऐसे प्रेमी असता देखा व्याधी आली त्या पुरुषा अनेक औषधे देता एका आरोग्य नाही त्यासी नवचे अन्न द्यासी सदा राहे उपवासी त्याची भाज्या प्रीतीसी आपण घेसला अन्न पुरुषावरी आपला प्राण नित्य करी उपोषण पतीसे देता औषधे जाणे प्राशने कधी परिसा एले परी 3 वर्षे झालेल्या दीक्षासी पतिव्रता स्त्री कैशी पुरुषा सवे कष्ट तसे दुर्गंधी झाले देह त्याचे जवळ नेते वैद्य साचे पतिव्रता सुमतीचे न विसंबती क्षणभरी माता पिता दयाद बोधी समस्त तिसी वाळती पतिव्रता ज्ञानवंती न ऐके बोल कवनाचे अनेक जप अनुष्ठान मंत्रविद्या मळहामल अपरिमित ब्राह्मण भोजन करविता ती अवधारा अनेक परिचय वैद्य व्यक्ती दिव्य रस औषध देती शमन नवे कवण रीती म्हा व्याधीने व्यापिले पुष्टी जनात त्या जातीशाशी पूजा करती कुळ देवतांशी काही केल्या पुत्राची आरोग्य